नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 42 साईज कटोरी ब्लाऊजचा पार्ट नंबर शेवटचा. आज आपण पाहणार आहोत आपल्या ब्लाऊजचं पूर्ण फिटिंग कशा प्रकारे करायचं. आपण हे बाही जोडून पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतला होता. त्याच्या आपण समोरासमोर दोन्ही भाग ठेवून सरळ दोन्ही साईडने शिलाया देऊन घेऊ. अशा प्रकारे अर्धा इंच अंतरावर दोन्ही भाग समोरासमोर ठेवून दोन्ही भाग हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली फिटिंगच्या भागाला छान येते. अशा प्रकारे दोन्ही पण भाग आपल्याला जोडून घ्यायचे. एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायचा. समोरासमोर दोन्ही भाग ठेवायचे आणि सरळ शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही भागांना सरळ शिलाई दिल्याच्या नंतर दोन्ही भाग उलटे करून घ्यायचे आणि अजून एक शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही भाग व्यवस्थित पकडायचे, कुठलाही भाग खेचायचा नाही. व्यवस्थित माप टाकून ब्लाऊज शिवलेला आहे. शिवत असताना वेळोवेळी चेक केलेला आहे, त्यामुळे कुठलाही भाग कमी किंवा जास्त झालेला नाही. त्यासाठी ओढायची खेचायची काहीही गरज नाही. दोन्ही साईडचा एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आणि उलटा करून अजून एक शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजला फिटिंग केली तर दिसायला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज खूपच छान दिसतो. जर ब्लाऊज न दुमडताच फिटिंग केली तर ते दोरे वगैरे चांगले वाटत नाहीत, फिनिशिंगमध्ये दिसायला छान दिसत नाही. त्यासाठी अशा प्रकारे आधी सरळ शिलाई देऊन नंतर उलटी करून घ्यायची आणि परत शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर ब्लाऊजला फिटिंग टाकायची. मी 42 साईज कटोरी ब्लाऊजचे पूर्ण पार्ट टाकलेले आहेत. हा पार्ट 8 आहे आणि शेवटचा पण आहे. 42 साईजचं जर कटोरी ब्लाऊज तुम्हाला शिवायचा असेल तर 1 नंबरपासून तुम्ही पूर्ण पार्ट पहा, म्हणजे पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारायचे. आता आपण दोन्ही साईडला शिलाई देऊन घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हा पूर्ण ब्लाऊज आपल्या मापाच्या ब्लाऊज बरोबर मोजून घ्यायचा. पूर्ण ब्लाऊज मोजत असताना मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि मापाच्या ब्लाऊजच्या समोरच्या भागापासून पाहू शकता, हे हुकाचे घरांचा भाग आहे, त्या पट्टीपासून तर पूर्ण ब्लाऊज असा एकमेकांना जोडत दाखवल्याप्रमाणे पूर्ण ब्लाऊज मोजून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने ही फिटिंग आहे. जास्त ही डोकं लावायची गरज नाही. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज मोजून घेतलेला आहे. जो आपला शिवलेला ब्लाऊज एक्स्ट्रा उरलेला आहे ती आहे आपल्या ब्लाऊजची फिटिंग. आता ती आपण टेपने मोजून घेऊ किती आहे ते. या ठिकाणपासून उरलेला एवढा कटोरीचा भाग, तर आपला हे 7.5 इंच उरलेला भाग आहे. तर याचे आपल्याला 4 भाग करायचे. 7.5 इंच आणि 4.25 इंच. 4.25 इंचचे परत 2 भाग करायचे, म्हणजे 2च्या बरोबर मध्ये एक रेष, म्हणजे 2चा जो आपला आकडा असतो टेपवर त्याच्यामध्ये टिक करायचे आपल्याला. आता आपण हा ब्लाऊज व्यवस्थित दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि आपण जे चौथा भाग मोजला होता तो याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. आपण जिथून शिलाई दिली होती तिथून इथपर्यंत 2 ह्या अंतरावर आपल्याला 2च्या अलीकडची एक रेष इथपर्यंत माप टाकून घ्यायचं. आता आपण मोंढ्याचं माप काढणार आहोत. मोंढ्याचं माप काढत असताना सरळ शोल्डरचा जो जोड आहे त्या जोडावर आपला मापाच्या ब्लाऊजचा जोड ठेवायचा आणि ज्या ठिकाणी आपली फिटिंगची शिलाई आहे त्या ठिकाणी खालच्या साईडला खडूने मार्किंग करून घ्यायचं.
ही आपली परफेक्ट फिटिंग आहे। जसा कस्टमरचा मापाचा ब्लाऊज त्यांच्या अंगाला बसतो तसाच हा पण आपला ब्लाऊज अंगाला बसेल। पाहू शकता या ठिकाणी आपण टिक करून घेतलेली आहे। मोंढ्याला मोंढा मोजायचा, ज्या ठिकाणी मोंढ्याची फिटिंगची शिलाई आहे त्या ठिकाणी टिक करायचं। बाहीला पण तसंच करायचं, ज्या ठिकाणी दंडघेराची शेवटची शिलाई आहे म्हणजे बाहीकडून पहिली त्या ठिकाणी टिक करून घ्यायचं। तर आता आपली ही पूर्ण फिटिंग झालेली आहे। आता याच्यावरती आपल्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची। शिलाई देत असताना नेहमी आपल्याला कमरेच्या साईडने द्यायची, जेणेकरून आपला कुठलाही भाग म्हणजे कमरेचा भाग खालीवरी होणार नाही। कमरेचा भाग जर खालीवरी झाला तर तो दिसायला विचित्र दिसतो। थोडंसं अर्धा पाव इंच जर कमी जास्त झाला असेल तर ते बाहीमध्ये सपादून जातो। त्यासाठी फिटिंगची शिलाई आपल्याला कमरेच्या साईडने द्यायची। प्रत्येक शिलाई पक्की करून घ्यायची शेवटलीला, मशीन मागे पुढे करून। पाहू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आपला कुठलाही भाग खालीवरी झालेला नाही। माझ्या पद्धतीने जर कटिंग करून स्टिचिंग केलं तर तुमचा कुठलाही भाग कमी जास्त होणार नाही। आता ह्याच प्रकारे पलीकडच्या साईडला पण आपण फिटिंग करणार आहोत। त्यासाठी हे आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच पलीकडचा भाग ठेवून सरळ उमटवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। अशा प्रकारे उमटवून घ्यायचं। दोन्ही भाग एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे। ठेवत असतानाच फक्त काळजीपूर्वक ठेवायचे की कुठला भाग कमी जास्त ठेवण्यामध्ये आला नाही पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण भाग उमटवून घ्यायचे व्यवस्थित आणि शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर मग हा आहे आपला 42 साइज कटोरी ब्लाउजचा शेवटचा भाग। आता आपण उद्यापासून नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, ज्याचं साइज मी माझ्या थंबनेलमध्ये तुम्हाला दाखवते। कटोरी ब्लाउजच असेल आपला अस्तरचा पुढच्या व्हिडिओमध्ये। तर मग अशा प्रकारे आपल्या ब्लाउजचं पूर्ण फिटिंग झालेलं आहे। नंतर आपण ह्याला हव्या तेवढ्या शिलाया देऊ शकतो। आता बघू शकता मोंढ्याचे जोड, कमरेचे जोड, बाहीचे जोड आणि फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे। कुठलाही भाग खाली वरी झालेला नाही। पाहू शकता समोरासमोर सगळे जोड आपले आलेले आहेत, कारण आपण शिवतानाच सगळं चेक करू व्यवस्थित शिवलं होतं। तर आता आपण मापाचा ब्लाउज पुन्हा एकदा मोजून घेऊया। कमी जास्त जर झाला असेल तर परत आपल्याला एखादी छोटीशी टीप मारता येईल। त्यासाठी पूर्ण मापाचा ब्लाउज व्यवस्थित अशा प्रकारे मोजून घ्यायचा। पाहू शकता प्रत्येक पार्ट एकमेकांवर बरोबर आलेला आहे। टक्सच्या जागी टक्स, फिटिंगच्या जागी फिटिंग, कटोरीच्या जागी कटोरी, एकदम व्यवस्थित आपले सगळे पार्ट आलेले आहेत। पाहू शकता कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही। अशाच पद्धतीने तुम्ही पण अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या ब्लाउजला फिटिंग करू शकता। तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते पण मला कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अजून कुठल्या ब्लाउजचा तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल किंवा कुठलं ब्लाउज शिवताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा। मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचा उत्तर देईन किंवा त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। तर पाहू शकता हा आहे आपल्या ब्लाउजचा फायनल लुक। त्याच्या मी कटिंगपासून अस्तर जोडण्यापासून तर पूर्ण शिलाईपर्यंत फिटिंगपर्यंत तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे। तर मग मैत्रिणींनो पुन्हा भेटू। धन्यवाद।